भारत माता की भारत माता की जोश है होश है थँक्यू आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं देशाला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष पूर्ण झाली आणि हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे आजचे अतिथी हवालदार श्रीकांत साळुंके साहेब, श्रीकांत पाटोळे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे डॉक्टर संभाजी दिनकर खोत, संस्थेच्या सचिवा मनीषा पाटील मॅडम, संस्थेचे संचालक आमचे सहकारी मित्र उदय इटकरकर साहेब, सेंट्रल बँकेचे आमचे संचालक योगेश कुंडले सर, या ठिकाणी उपस्थित असणारे करे सरांचे पिताश्री दत्तू करे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्या राजाराम बापू पाटील मिलिटरी स्कूलचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, त्याचबरोबर प्रिन्सिपल अशोक करे सर, ज्युनियर कॉलेजच्या प्रिन्सिपल अलका करे मॅडम, सेमी इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका आशाराणी खोत, प्रिन्सिपल सुप्रिया वक्यानी मॅडम, सेमीच्या मुख्याध्यापिका सुप्रिया पाटील मॅडम, HOD मनीषा जंगम मॅडम, सुलभा पाटील मॅडम, त्याचबरोबर ऑफिसर अकॅडमीचे प्रिन्सिपल रवी प्रताप सिंग, IIT खरगपूर मॅथ्सचे गोल्ड मेडलिस्ट आहेत, त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. हॉस्टेलचे इन्चार्ज किरण चव्हाण सर, त्याचबरोबर राजाराम बापू पाटील स्पोर्ट्स अकॅडमीचे मुख्य शिक्षक आपले दीपक गिरासे सर, सर्वच हॉस्टेलचे प्रशिक्षक आणि सर्व हॉस्टेलचे विद्यार्थी आणि आपल्या संकुलाचे 2 वार जे आपले मिलिटरी इन्स्ट्रक्टर, सर्वांचे ज्येष्ठ, ज्यांच्या आवाजाने शत्रूला सुद्धा धडकी भरल्याशिवाय राहणार नाही आणि सर्व तरुणांना लाजवेल असा आवाज, उत्साह, अशा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित आहेत. संजय शिंदे सर. दुसरे वाघ आहेत ते आपल्या शाळेचा झेंडा दिल्लीपर्यंत अटके पार म्हणजे दिल्लीपर्यंत त्यांनी फडकवला, त्यांचे आपल्या बँड पथकाचे मुख्य प्रशिक्षक रमेश भोरे सर, सर्वच उपस्थित असणारे सर्व पालक, शिक्षक आणि कृष्णा परिवाराचे सर्व सदस्य, सर्व पालक, आपल्याला सगळ्यांना आज 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनी या ठिकाणी स्पीच दिली, भाषण केली वेगवेगळ्या विषयावर, त्या सर्वच विद्यार्थ्यांचं, सर्व मार्च पास करणारे सर्व विद्यार्थी, बँडमध्ये सहभागी असणारे सर्व विद्यार्थी, जे पायलट झालेले सर्व SSCचे कॅडेट, सर्वांना, सर्व आमचे LP सेक्शनचे सुखदेव पाटील सर, त्यांची सगळी टीम, आमचे कानडे काका, शंकर मोरे सर, सर्वच नामदेव तात्या, अकाउंट विभागाचे सर्वच आमचे
मुल्लासर सर्वांना मी या ठिकाणी 15 वर्ष दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. खरं तर अतिशय चांगल्या उत्साहाच्या एकदम प्रसन्न वातावरणामध्ये हा कार्यक्रम आपला साजरा होतोय. सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. अतिशय चांगल्या शिस्तबद्ध पद्धतीने मार्च पास केलं. सर्व हॉस्टेलचे सर्व शिक्षक ज्यांनी मार्च पासची तयारी सुतार हे सगळं डिझाईन करण्याचं काम सुतारपणे त्यांच्या टीमने केलेले सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. विद्यार्थी मित्र, खरं तर आज देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष पूर्ण झाली. बऱ्याच स्कूलमध्ये हा कार्यक्रम फ्लॅग होस्टिंग झाल्यानंतर भाषणाच्या निमित्तानं भाषण पाठ केली जातात, भाषण घेतली जातात आणि कार्यक्रम संपवला जातो. चिवडा जिलेबी खाल्ली जाते. खरं तर मला सर्वांना सांगायचं आहे की हा जो स्वातंत्र्य दिन आपण आज बघतोय त्याच्या पाठीमागे सर्व ज्यांनी देशासाठी रक्त सांडलंय त्या हुतात्म्य झालेल्या ज्यांची नावं आपल्याला माहीत आहेत, जे ज्ञात आहेत आणि जे अज्ञात आहेत, अजूनही ते अज्ञात आहेत, अशा सर्व देशासाठी हुतात्मा झालेल्या सर्व माझ्या बांधवांना मी नतमस्तक होतो. खरं तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार की आपलं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे. स्वामी विवेकानंद आपण सगळ्यांना माहिती आहे. स्वामी विवेकानंद 7 वर्षाचे होते आणि मित्रांच्या बरोबर खेळत असताना सगळ्या मित्रांनी आपापसामध्ये चर्चा करायला सुरुवात केली. स्वामी विवेकानंद मित्र आपल्या घराच्या समोर बघत होते. स्वामी विवेकानंदाच्या आईचं नाव भुवनेश्वरी माता. त्याही त्या खेळणाऱ्या मुलांच्याकडे बघत होत्या. अनेक मुलं विचारत होते की मला पुढे काय व्हायचंय. बाकीच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की मला डॉक्टर व्हायचं आहे, कोणी सांगितलं इंजिनियर व्हायचं आहे, कोणी सांगितलं शास्त्रज्ञ व्हायचं आहे. आणि स्वामी विवेकानंदांचं नाव नरेंद्रांच्यावर ज्यावेळेला वेळ आली त्यांनी सांगितलं की मला घोडेवाला व्हायचं आहे, मला टांगा चालवायचा, मला घोडेवाला व्हायचं आहे. सगळे मित्र हसायला लागले की सगळ्यांना डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, सगळ्यांची स्वप्न मोठी, ज्यांचं स्वप्न छोटं त्याला पुढ्यात काढलं जायचं. तर सगळी मुलं हसत असताना त्याच्यावर टिंगल टवाळी करत असताना नरेंद्राच्यावर तर त्यांच्या आईने ते बघितलं, भुवनेश्वरी माताने बघितलं आणि आपल्या नरेंद्रला जवळ बोलवलं आणि विचारलं की सगळ्यांना डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, प्राध्यापक व्हायचंय आणि तुला घोडेवाला का व्हायचंय. नाही आई, मला घोडेवालाच व्हायचंय. आईला परत राग आला की कुठल्या आईला वाटल की माझा मुलगा घोडेवाला व्हायचा आहे. आईला राग आला. आईने परत कान पकडला आणि विचारलं की नरेंद्र, तुला खरंच घोडेवाला व्हायचंय. हो आई, मला घोडेवालाच व्हायचंय. आईला पुन्हा राग आला. अरे तुला घोडेवाला का व्हायचंय, तुझ्या मित्रांना इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय आणि तुला घोडेवाला का व्हायचंय. तर नरेंद्रने सांगितलं की आई, घोडेवाला मला असं व्हायचंय की चारित्र्यवान, ज्याच्या हातामध्ये सगळ्या घोड्याच्या लगाम आहेत, घोडा आणि तो रथ आणि तेजस्वी पुरुष, या पुरुषासारखं मला घोडेवाला व्हायचंय. आईने ओळखलं की नरेंद्रच्या मनामध्ये काय आहे. आई लगेच गावामध्ये गेली आणि गावामधून एकसारखी 3 चित्र आणली आणि नरेंद्रच्या समोर तिथं मांडली की नरेंद्र, तुला ह्या घोडेवाल्यासारखं व्हायचंय, ज्याने देशाला, जगाला भगवद्गीतेसारखं मंत्र दिला आणि जगाला मार्गदर्शन झाला, तो श्रीकृष्ण तुला व्हायचंय. आणि त्याच पद्धतीनं जगातला सर्व तत्ववेत्ता आणि जगाला मार्गदर्शन करणारा नरेंद्र आज आपण सगळ्यांना वाचतोय आणि सगळ्यांना मार्गदर्शन करणारा नरेंद्र, ज्या पद्धतीनं श्रीकृष्णानं भगवद्गीतेच्या माध्यमातून सर्व जगाला मार्गदर्शन केलं, त्याच्यासारखं होण्याचं वयाच्या 7व्या वर्षी नरेंद्रच्या मनामध्ये ठाम निश्चय केलेला होता. तर मित्रांनो, आपण या पद्धतीनं
मनामध्ये सगळ्यांना डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, शिक्षक व्हायचं आहे, ऑफिसर व्हायचं, IAS व्हायचं, IPS व्हायचं आहे. काम हे सगळंच करत असतात, सगळेच काम करत असतात, पण प्रामाणिक काम करणारा व्यक्ती आणि व्यक्तिमत्व जगाला आणि देशाला देण्याची गरज आहे. खरं तर आपण आज एकच मुद्दा सांगतो, शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला. बाकीच्या अनेक गोष्टी आपल्या समोर आहेत. प्रत्येक वेळेला रिपीट करणं म्हणजे पारायण करण्यासारखं असतं. तीच गोष्ट मनावर बिंबवणे म्हणजे पारायण करणं आणि ते तुम्हाला अचानक आणण्यासारखं पाहिजे. खरं तर आपल्या समोर सगळ्यांना मुंडे साहेबांचं नाव तुकाराम मुंडे. त्या तुकारामांनी सगळ्या जगाला चांगला वागण्याचा संदेश दिला. तुकारामांनी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सर्व धर्म समभाव आणि सर्व जगाला संदेश दिला. वृक्षवल्ली आम्हा सोयरे मनचरे, म्हणजे ज्या जयघोषानं भारतानं आपलं त्यांचं स्लोगन घेतलंय की ही झाडे पुढे आमची सोयरे आहेत. त्यानंतर दुसरा तुकाराम आला की ह्या झाडा फुलांच्यावर, फळांच्यावर, भाज्यांच्यावर प्रचंड असा पेस्टिसाइड आपण टाकतो. आपले शेतकरी मित्र काहीच माहित नाही, आपण पिकांच्यावर, फळांच्यावर विषारी औषधांचं द्रावण फेकतो आणि तेच आपण बाजारामध्ये विकायला आणतो आणि आपल्या भावंडांच्या ताटामध्ये विष कालवल्यासारखं. आणि आज आपण बघतो की सगळ्या गोष्टींमध्ये भेसळ आहे. आपण अभिमानाने सांगतो तुकाराम मुंडेंसारखा माणूस, पण तुमचं कर्तव्य काय आहे मुलांना? तुम्ही ज्या वेळेला आई वडिलांनी पैसे दिल्यानंतर आपण गाड्यावर जातो, वडापाव खातो, पण वडापाव करणाऱ्याचे हात बघत नाही, वडापाव करण्याच्या तिथलं आपण हायजेनिक बघत नाही, तेल बघत नाही, आपण वडापाव आणि पाव खातो. हे बऱ्याच वर्ष चालत आलंय. देश स्वतंत्र झाल्यापासून पुढे ड्रग्सचा विभाग आहे. प्रत्येकाला वाटते की मुंडे साहेबांनी आवाज उठवला पाहिजे, तुकाराम मुंडेंनी आवाज उठवला पाहिजे. 23 वर्षामध्ये 23 बदल्या होणारा तो कर्तव्यदक्ष अधिकारी. पण प्रत्येक घरामध्ये असं का वाटलं नाही पाहिजे पालकांना की माझ्या घरामध्ये पण तुकाराम मुंडे सारखा एक मुलगा तयार झाला पाहिजे, मीही तुकाराम मुंडेचं प्रतिनिधित्व समाजामध्ये केलं पाहिजे आणि समाजामध्ये जी भेसळ होते त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे. आपण मात्र मन शांत घेऊन खात असतो, प्रत्येक गोष्टीला कोणीही बोलायला तयार नाही. प्रत्येक जण आपापला विचार करण्यात मग्न आहे आणि मग कुणी तर तुकाराम मुंडे सारख्या एखाद्या व्यक्तीनं आवाज उठवावा आणि मग आपण नुसते टाळ्या वाजवावं. ही अतिशय लाजरवाणी गोष्ट आहे. तुकाराम मुंडे 2 वर्ष काम करतील, निघून जातील, त्यांच्या विरोधात टीम त्यांच्या विरोधात काम करेल, त्यांना बाजूला काढतील, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने नावारून करतील आणि तुकाराम मुंडे म्हणतील की मी फक्त त्यांना या तुम्ही झोपलेल्या लोकांना मी निखाऱ्यावरचा फुंक घातली तरी हे काय पेट्याला तयार नाही. मी एक दिवस किती वेळ या गोष्टी करू. प्रत्येक घराघरामध्ये आवाज उठला पाहिजे भेसळयुक्त गोष्टींच्यावर. कारण आपण बघितलं दुधामध्ये भेसळ आहे, आपल्या अन्नामध्ये भेसळ आहे आणि आपण तेच खातो. हरियाणा, पंजाब सारख्या एका गावातून आपल्याला दिल्लीमध्ये कॅन्सर एक्सप्रेस नावाची ट्रेन येते. आपण सर्च करा, घराघरामध्ये आपण बघतोय की डायबिटीसचा पेशंट आहे, हायपरटेन्शनचा पेशंट आहे, बीपीचा पेशंट आहे. हरित क्रांती झाली, पण हरित क्रांती बरोबर ज्या गोष्टी आल्या त्या आपण चुकीच्या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये घेतल्या आणि त्याचा आपण प्रत्येक बघतो की प्रत्येक घरामध्ये माणसालाही वाटते, सहज सांगतो की मला कॅन्सर झालाय. अरे चाललंय काय? तुम्ही ही जी भविष्याची मंडळी आहे तुम्ही तुटून पडलं पाहिजे. आपण बघितलं दिल्लीमध्ये झेनजी हे नाही, झेनजी कॉक्रोच पार्टी जी होती त्यांनी देशाला आवाज उठवून सांगितले की ज्या गोष्टी अयोग्य आहेत, ज्या गोष्टी पेपरफुटी सारख्या गोष्टी आहेत की अहोरात्र विद्यार्थी परीक्षा देतात आणि कोणता एखादा अकॅडमीवाला तो पेपर फोडण्याच्या प्रयत्नात असतो, त्याचं नाव करोडो रुपये ते कमवतात आणि पेपर फोडतात आणि अनेक विद्यार्थ्यांनी घाम गाळून कष्ट केलेलं असतं. ते पेपर फुटीच्या प्रयत्नात तो डिप्रेशन मध्ये जातो आणि विचारतो की काय हे काय चाललंय. आणि ज्या लोकांची करोड रुपयाची संपत्ती, जे डॉक्टर आहेत, जे मोठे मोठे अधिकारी आहेत, त्यांच्या लोकांनी त्या टीम तयारी केली जाते. पेपर आपल्या मुलापर्यंत अलगद आणला जातो. डॉक्टराचा मुलगा डॉक्टर होतो,
कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये ज्या ठराविक वर्गातली मुलं आहेत त्या मुलांना पेपर दिले जातात आणि ती मुलं डॉक्टर बनतात. खरं तर योग्य आहे का? आपण आपल्याला प्रश्न विचारला पाहिजे. आणि ह्या अयोग्य गोष्टीच्या विरोधात देशाच्या प्रत्येक पंतप्रधानांच्या बरोबर सुद्धा आपल्याला दोन हात करायला लागले तर चालतील, पण आपण अन्यायाविरोधात उठून उठण्याची ताकद तुमच्यामध्ये आली लक्षात ठेवा. खरं तर सांगायची गोष्ट ही आहे की तुम्ही आरबीपी मिलिटरी स्कूलचे विद्यार्थी आहेत. तुम्ही एक देशाचा चांगला नागरिक इथं झाला पाहिजे. तुम्हाला खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणायची जाणीव तुमच्यामध्ये आली पाहिजे. आणि एवढं काम आमच्या शिक्षकांच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांच्यावर मनावर बिंबवण्याचं काम माझ्या सर्व कृष्णा परिवाराच्या शिक्षकांनी केलं पाहिजे. आज आपण अनेक देशासमोर प्रश्न आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की जन्मलेल्या बाळाला ज्या वेळेला आई दूध पाजते त्या आईचं दूध सुद्धा विषारी असल्याचा रिसर्च केलेला आहे. मग आईचा आहार काय आहे? आपला आहार, विहार, आचार आणि विचार याच्यावर आपलं व्यक्तिमत्व मित्रांनो असलं पाहिजे. त्यामुळे आपल्या ताटात येणारा आहार आपल्या कुठल्या तर शेतकऱ्यानं आपल्या भावानं त्याच्यावर औषध लागलेलं असतं. आपले आई वडील आणतात, ते आपल्याला खायला घालतात. हे कित्येक वर्ष चालू आहे. त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे प्रत्येकाने. फक्त आज 15 ऑगस्ट आहे म्हणून या गोष्टी तुमच्या मनामध्ये बिंबवून उपयोग नाही. सर्व शाळांनी, सर्व पालकांना माझं आव्हान आहे की तुम्ही घराघरातून तुमच्या अंतर्मनातला ज्वलंत उठला पाहिजे आणि मग तुम्ही या सगळ्या गोष्टी आपल्या विद्यार्थ्यांना शिकवल्या पाहिजे. पालकांना पण सांगू इच्छितो, किती पालक 15 ऑगस्टच्या निमित्तानं आज आपल्या देशाच्या तिरंग्याला मानवंदना देण्यासाठी येतात. खरं तर मी मागच्या दरवेळेला आवाहन करतो की देवोडींचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी हट्ट धरला पाहिजे की आई बाबा तुम्ही उठा, चला आमच्या स्कूलमध्ये या. आपला आज स्वातंत्र्य दिन आहे, आज आपला प्रजासत्ताक दिन आहे, तुमची प्रेझेंटी मला आवश्यकता आहे. दिल्लीमध्ये बघतो आपण लाल किल्ल्यावरून पंतप्रधान भाषण आपल्या देशाला संबोधतात आणि देशाच्या विविध ते तुम्ही देशाचं भविष्य आहे. तुमचं भविष्य ज्या घरामध्ये घडलं जातं, शाळा एकमेव अशी नाही की तुमचं भविष्य घडवणार. भविष्य घडवण्याची युनिव्हर्सिटी आई आणि वडिलांची घरामधून सुरुवात होते. चांगले संस्कार देण्याचं काम आई वडिलांनी घरामधून केलं पाहिजे. मुलगा उठतो किती, आपला मुलगा किती वाजता ब्रश करतो, त्याचा पोट साफ होतो का नाही हे पहिल्या घरच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवलं पाहिजे. आता मी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मध्ये बघतो की बऱ्याच विद्यार्थ्यांना वयाच्या 6व्या 7व्या वर्षी जर 4-4, 5-5 दाढा काढायला लागत असतील आणि त्याचं रूट कॅनल पासून सगळं करत असेल तर आपण कुठं चाललोय? आपल्या शरीराचा भाग आणि भाग आपल्यासाठी महत्वाचा आहे मित्रांनो सांगा. आणि ही जी आपल्या मुलांना बळकट करण्याचं काम आहे ते घरातल्या युनिव्हर्सिटीनं आई आणि वडिलांनी संस्काराचं काम, मुलांना सुधारण्याचं काम, मुलांची जी बुद्धी आणि शरीर सुधारण्याचं काम आई वडिलांचं आहे. लाडाने आपण घरामध्ये कॅडबरी आणतो, चॉकलेट आणतो. मला वाटतं प्ले ग्रुपच्या कितीतर मुलांचे चांदीचे दात बसवलेले आहेत. आई वडिलांना कळत नाही. आपण जर देशाला एक चांगला नागरिक आपण द्यायचा असेल तर सुरुवात ही आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. सगळ्यांनी एक पालक आहेतच, पण सगळ्यांनी स्वतः मी आज तुम्हाला 15 ऑगस्ट दिनाच्या निमित्तानं सांगतो की तुम्ही पहाटे उठायची सवय करा. पहाटे उठल्यानंतर आपलं ब्रश केला पाहिजे, तुम्ही तुमचं दात स्वच्छ केले पाहिजे, त्याबरोबर तुमचे पोट साफ झालं पाहिजे, कोमट पाणी पिलं पाहिजे. सुरुवात दिवसाची व्यवस्थित प्राणायाम करा. 10 मिनिटं शांत बसा. आपल्याला आजचा दिवस कसा घालवायचा आहे हे आपण ठरवलं पाहिजे आणि पूर्णपणे आपण त्या दिवसाची सुरुवात आज दिवसाचा पहिला दिवस आणि शेवटचा दिवस आहे या पद्धतीने सुरुवात करा. खरं तर हे प्रत्येकाने मनामध्ये घेतलं पाहिजे. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मनामध्ये घातलं पाहिजे की आपल्या शरीर हेल्थ इज वेल्थ आहे आणि ती कधी कळते की आपल्या एखाद्या शरीराचा भाग निकामी झाला तर त्या शरीरामध्ये मग त्यावेळेला कळतं की हे आपण जोपासलं पाहिजे, तर याला सांभाळलं पाहिजे होतं. कित्येक जणांना वाटतं की आपली आज दाढ दुखायला, प्रचंड दाढ दुखते, आपल्याला काही सुचत नाही आणि डॉक्टर सांगतात की दाढ किडलेली आहे, दाढ काढायची वेळ येते. शरीराचा एक भाग तुम्हाला निकामी झालेलं काय वाटत नाही. अनेक सायन्स टेक्नॉलॉजी आले, पण तुम्ही मनाशी ठाम करा की
माझं आरोग्य हे व्यवस्थित असलं पाहिजे. आई वडिलांनी आणि शिक्षकांनी पण सांगितलं पाहिजे की इथून सुरुवात आहे. आपलं भविष्य देशाचं जर कठोर करायचं असेल तर आपली ही सुरुवात दिवसाच्या सुरुवातीपासून झाली पाहिजे. खरं तर सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक अन्यायावर उठून पडलं पाहिजे. सगळ्यांनी आपलं शरीर आहे ते चांगलं सांभाळलं पाहिजे. लक्षात ठेवा, आज 15 ऑगस्टच्या दिनाच्या निमित्तानं फक्त भेसळ हा विषय नाहीये, केर कचरा आहे. अनेक आपल्या देशामध्येच आपण आपल्या घराच्या अवतालीच आपल्या समस्या आहेत, त्या आपण समस्या बघत नाही. आपल्याला आपल्या घरातला कचरा दुसऱ्याच्या दारात सरकवायला आनंद वाटतो. माझं दार स्वच्छ कसं झालंय, पण ते दार सगळ्यांचंच आहे. लक्षात ठेवा, तसा तालुका, गाव आपला, तालुका, जिल्हा, राज्य, तसा देश आपला आहे. आणि प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की मी हातामधली एखादी गोष्ट खाल्ली की रस्त्यावर सहज फेकून देतो आणि परदेशातला दौरा केला की सांगतो जपान बघून आपल्यापेक्षा किती तर पुढे आहे, चायना आपल्यापेक्षा किती तर पुढे आहे. अरे बाबा, आपण दुसऱ्या देशाचं सांगतो, पण आपण एखादी गोष्ट चॉकलेटचं रॅपर टाकलं तर आपण लगेच फेकून देतो. तर आपल्याला असं वाटत नाही की डस्टबिन कुठं आहे तिथं टाकावं किंवा आपण आपल्या खिशामध्ये ठेवावं आणि घरामध्ये जर डस्टबिन असेल त्या डस्टबिन मध्ये टाकावं. मी शाळेत आत येताना एखादा कागद जरी पडला तर मी उचलतो, गडबड असून सांगतो की तिथं कागद पडलाय तो उचलून डस्टबिन मध्ये टाका. ही सुरुवात सगळ्यांच्याकडून झाली पाहिजे, तर आपल्या देशाला खरा स्वातंत्र्य मिळालं असं मी मानतो. स्वातंत्र्य मिळालंच आहे, पण आपण किती स्वतंत्र आहोत हे आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. आपला जर आवडता दुधामध्ये भेसळ व्यक्त करत असेल तर सांगण्याची तयारी आपली पाहिजे की तू ते करतोस आणि चुकीचं करतोस आणि पाप आहे आणि याच्यामुळे एखाद्याच्या मुखामध्ये आपण विषमुक्त घालतोय, विषमुक्त दूध घालतोय. ते आवाज उठवण्याचं काम आपल्या सगळ्यांचं आहे, सगळ्या विद्यार्थ्यांचं आहे, सगळ्या पालकांचं आहे. या निमित्तानं आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी सगळ्यांना सांगतो आणि सगळ्यांना विनंती करतो की आपण ही सुरुवात मुंडे साहेब आपण सगळ्यांनी घरातून चालू केली पाहिजे. घराघरामध्ये मुंडे तयार होऊ दे, घराघरामध्ये अन्यायावर आवाज उठणारी पिढी निर्माण होऊ दे आणि आपला देश त्यावेळेला खरा स्वातंत्र्य होईल. एवढीच मी या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सगळ्यांना विनंती करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. भारत माता की जोश है, होश है, सब मुंडे बनना चाहते हो? आवाज नहीं आ रहा, हेल्दी होना चाहते हो क्या? ओके, थैंक यू. सरांच्या मार्गदर्शनातून एकच आपल्याला